बाळा, आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ, प्रत्येक दिवस तुझ्या प्रगतीची वाट बघतो आहे. फक्त वेळ आहे ती तुझ्या प्रयत्न करण्याची. गरज आहे तुझ्या प्रयत्नांच्या पराकाष्ठाची. तुला आता नेहमी असं वाटत आलं आहे ना, की परमेश्वराने फक्त तुझ्यातच कमी दिले आहे. सगळं काही इतरांना मुबलक प्रमाणात दिलं आहे. तुला असं वाटतं परमेश्वराने इतरांना बुद्धी दिली आहे, तशी मला दिली नाही. हेच तुझ्यातले गुण, हाच तुझा विचार तुला तुझ्या प्रगतीपासून मागे ढकलतो आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, देव कुणाशी दुजाभाव करत नाही, कुणाशी मतभेद करत नाही. कारण आपण सगळी देवाचीच लेकरं आहोत. देवाने प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकाच्यात गुणधर्म दिलेले असतात. फक्त ते ओळखायला आपण कमी पडतो. परमेश्वराने तुला देखील असा काहीतरी गुणधर्म दिला असेल, ज्याची ओळख तुला अजून झालेली नाही. त्या ओळखीवरती तू खूप मोठा होशील. फक्त तुला त्याची पारख करता आली पाहिजे. स्वतःची तुलना इतरांशी करत बसू नको, कारण याच्यातून फक्त नुकसान तुझं आहे. याच्याकडे बंगला आहे, याच्याकडे गाडी आहे, याच्याकडे एवढी संपत्ती आहे, मलाच देवाने असं का ठेवलं, असा विचार करत बसू नको. कारण परमेश्वराचं तू देखील एक लेकरू आहेस. तुझ्यावर देखील परमेश्वराने कृपा केली आहे. फक्त तू स्वतःला ओळखलेलं नाहीस. या ओळख निर्माण करण्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील. स्वतःला हुडकावं लागेल. त्यासाठी काम करावं लागेल. आयुष्यात जगताना, समाजात जगताना आपल्याला सिद्ध करायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागते. तू जर असं स्वतःची तुलना इतरांशी करत बसलास तर परमेश्वर देखील तुझी साथ देणार नाही. तुझ्यामध्ये आहेत ते गुण ओळखायला शिक. कष्ट कर, मेहनत कर. शेवटी मी तुझ्या पाठीशी आहे, कारण तू देखील माझंच लेकरू आहेस. स्वतःमध्ये इतका आत्मविश्वास जागव की या जगातली कोणतीच गोष्ट अशक्य नाही. ती तुला करायला ताकद मिळेल. इतका आत्मविश्वास तुझ्यामध्ये आला पाहिजे आणि तो देखील येईल. फक्त तू माझ्या सान्निध्यात राहा. माझं नामस्मरण करत जा. माझ्यावरती विश्वास ठेव, स्वतःवरती विश्वास ठेव. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रयत्न करायला विसरू नको. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या नशिबाप्रमाणे होत असते, परंतु आपण ते करण्यासाठी आपण प्रयत्न करावे लागतात. सगळ्यांचं आयुष्य सारखं नसतं, कारण सगळ्यांचं कर्म देखील सारखं नसतं. प्रत्येकाच्या कर्मानुसारच परमेश्वराने त्याला आयुष्य दिलेलं असतं. म्हणून बाळा, आता खचून जाऊ नको. वेळ आली आहे तू उठून लढायची, प्रयत्न करण्याची, स्वतःला सिद्ध करायची. त्यासाठी स्वतःला ओळख आणि माझ्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न करत राहा. तुला यश नक्की मिळेल, कारण तुझं कर्म देखील चांगलं आहे. त्यामुळे मी देखील तुला माणसाचा जन्म देताना सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुला या जन्माला घातलं आहे. फक्त तू स्वतःवरती विश्वास ठेव. स्वतःची तुलना इतरांशी करू नको. प्रत्येक दिवस नव्याने जगायला शिक. स्वतःला सिद्ध करायला शिक. कोणतीच गोष्ट तुझ्यासाठी अशक्य नाही. मला हे जमेल का नाही, मला ते कसं जमेल, लोक त्याच्यासाठी काय म्हणतील, असा विचार करत बसू नको. वेळ वाया घालवू नको. तुझ्यामध्ये देखील देवाने गुण दिले आहेत. ते ओळख आणि प्रयत्नांची पराकाष्ठा कर. माझा आशीर्वाद तुझ्या नेहमी पाठीशी राहील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला तुझ्या जीवाची घालमेल कळते आहे. म्हणूनच हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी आहे, कारण मला तुझी खूप काळजी आहे. जेव्हा तू माझ्या दिशेने एक पाऊल पुढं टाकशील, तेव्हा तू माझ्या जवळ असशील. म्हणूनच बाळा, उठ, प्रयत्न कर. स्वतःला कमी लेखू नको, कारण तू माझं बाळ आहेस. म्हणून बाळा, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नको.